नमस्कार, मी सुचिता's किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपला कोकणातला दुसरा दिवस आहे। तर आपण जाणार आहोत देवबाग बीचला आणि मी खास तुमच्यासाठी तेथील स्थानिक काकूनी बनवलेल्या फिश फ्रायच्या रेसिपी शूट केले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी लवकर उठून सर्वांनी आवरून मग आम्ही सर्वजण गेलो रूम जवळीलच बीचवर सकाळी फिरण्यासाठी आणि फोटोशूटसाठी गेलो। सर्वांनीच तिथे खूप एन्जॉय केला। आणि हा बघा स्वराजने संपूर्ण ट्रिपमध्ये त्याने पप्पाला सोडलेच नाही। बाहेर जायचे असले की पप्पाची पाठच सोडत नाही। तुमचेही बाळ असेच करते का? तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नंतर रूमवर येऊन सर्वांनी नाश्ता केला आणि मग निघालो राजकोट किल्ला पाहण्यासाठी। हा बघा स्वराज एकटाच गेलाय दुकानात ज्यूसची बॉटल घ्यायला। सर्वजण चाललेत किल्ला पाहायला आणि हा गेलाय दुकानात। तर हा बघा राजकोट किल्ला, पण किल्ल्याचे काम चालू आहे त्यामुळे आज जाण्यास एंट्री नाही। आपण दुसऱ्या बाजूने बघूयात। हे बघा आत काम चालू आहे आणि हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर त्या समोर समुद्रात असलेला सिंधुदुर्ग किल्ला। बघा किती मस्त दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला। किल्ला बघून झाला की मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो देवबाग बीचला। हा बघा बीच आणि बघा इथेच समोर आहे आमची रूम। या होमस्टेचे नाव हॅपी टाइम म्हणून आहे। खूप छान होमस्टे आहे। एसीच्या रूम्स अवेलेबल आहेत। 2500 मध्ये रूम्स मिळून जातात। तेथील कोकणी काकू आणि त्यांचा मुलगा हे दोघे बघतात। त्यांचा नंबर मी खाली दिला आहे। तुम्हाला देवबाग बीचला स्टे करायचा असेल तर खूप छान होमस्टे आहे आणि त्या काकूनी बनवलेले जेवण खरंच खूप चविष्ट असायचे आणि त्यांची कोकणी भाषा खूप गोड वाटायची। त्यांची रेसिपी मी दाखवणार आहे, नक्की बघा पुढे। रूमवर जाऊन जेवण केले आणि मग निघालो आम्ही सुनामी आयलंडला। बोटमध्ये बसून आम्ही गेलो सुनामी आयलंडला। हा बघा सुनामी आयलंड। इथे आपल्याला सर्व वॉटर ॲक्टिव्हिटी करायला भेटतात। बोट राईड, स्कुबा डायव्हिंग। बनाना राईड, पॅरासेलिंग। आणि जेट काय सुद्धा तिथे अवेलेबल आहे। बंपर राईड। अशा सर्व ॲक्टिव्हिटी करायला भेटतात। पॅकेजेस असतात तिथे। पॅकेजमध्ये ॲक्टिव्हिटी करू शकता। आम्ही दिनेश दादा यांच्या बोटमधून गेलो। त्यांच्या बोट्स आहेत ते या सर्व राईड करून घेतात। मी स्क्रीनच्या खाली नंबर दिला आहे। तुम्हाला जर या ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर या नंबरवर कॉल करा। जरा सवय लागली ना, शेड चला ना, आपली बिल रडतंय, नको रडू बाळा। आमच्या सर्व ॲक्टिव्हिटी करून झाल्यावर मग आम्ही रूमवर गेलो। रूमवर जाऊन मग सर्वांनी आवरून रूम जवळीलच बीचवर निवांत वेळ घालवला
आणि तेथील कोकणी काकूनी बनवलेल्या रेसिपी मी दाखवते. चला तर मग लगेच बघूयात. लाल मिरची पावडर, काश्मीरी. तुम्हाला तिखट पाहिजे? ह्या तीन थोडंच तिखट करा. पाहिजे ना? ह्या तीनच तुम्ही वापरता ना? हे 2 झाले ना. आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, काय आगूळ, कोकम, लिंबू, काय वास नाही. लिंबू. जरा 10 मिनिटं लावून ठेवायचं. जेवढा वेळ ठेवणार ना तेवढा वेळ ते चांगलं. धणे, कसली मिरची? ही ती काश्मीरी मिरची आहे आणि ही बेडकी मिरची आहे. काश्मीर म्हणजे कलर येण्यासाठी लाल, आणि बेडकी टाकली तर जरा तिखट. ही जी लांब दिसते ना ही तुमची बेडकी मिरची आहे. ही जरा तिखट आहे, वासावरून माहिती पडेल. आणि ही कलर येण्यासाठी. ह्याला तिखटच नसणार, पण जरा टेस्ट येते, जरा कलर येतो याच्यामुळे. कुठल्याच मच्छीला वास येणार नाही. हे तांदळाचं पीठ आहे. अंदाज. तांदूळ कोणता असतो? काय असं? जाडा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदूळ. बारीक रवा. बारीक म्हणजे रव्यात पण 2 प्रकार असतात. आता हा 0 साईजचा का? हा 0 साईजचा. 0 साईजचा. आता तो मग कचकचला जाडातला पावडर. बाबा मग तिखट पाहिजे. बघा, तयार झाला रस्सा आणि फिश फ्राय. नंतर आम्ही जेवण केले आणि सर्वजण लगेच झोपी गेलो, कारण सकाळी उठून आम्हाला डॉल्फिन पॉईंट पाहण्यासाठी जाणार होतो. तर अशा प्रकारे पूर्ण झाली आमची कोकण ट्रिप. व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला जर माझे डेली व्लॉग पाहायचे असतील तर सुचिता धीरज लाईफस्टाईल व्लॉग या चॅनल आहे, याला सबस्क्राईब करून त्यावर तुम्हाला डेली व्लॉग पाहायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.